महिला आरक्षण विधेयकावर महाराष्ट्रामध्ये विशेष अधिवेशन, विरोधकांची मतं जाणून घेणार सूत्रांची माहिती. मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 84% मतदान, अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये लढत. बागेश्वर बाबा आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शनं, शिवरायांच्या सन्मानासाठी काँग्रेसचं मुंबईमध्ये आंदोलन. बुलडाण्यामध्ये कम्युनिस्टांचा मोर्चा, कम्युनिस्ट पानसरेंच्या समर्थनात कॉम्रेड मैदानात. बागेश्वर बाबाची सारवासारव, शिवराय आदर्श त्यांचा अपमान अशक्य, रामकथेच्या दरम्यान बाबा बागेश्वर यांचं वक्तव्य. शरद पवार यांच्याकडून पवार कुटुंबाला आमंत्रण, मात्र सुनेत्रा पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. मुदतवाढ आणि कारवाई एकाच वेळी राबवण्याचा निर्णय, मराठी शिकायला 15 ऑगस्टपर्यंतची मुदत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका. पहलगाम हल्ल्याप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून हल्ला, कलमा म्हणता येतो का असं जैब अन्सारीनं विचारत हिंदूंवर केले वार. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुसलमानांकडून लैंगिक शोषण, मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करत चालवलं रॅकेट. शिरोलीच्या हैवानाची पापाची कबुली, शाहिद सनदीकडून गुन्ह्याची कबुली, शाहिदचा साथीदार शाहरुख फरार. वासनांध शाहिदवर त्याचाच बाप भडकला, मुलाला फाशी देण्याची केली मागणी. शिरोलीकर संतापले, लैंगिक शोषण करणाऱ्यांविरोधात काढला मोर्चा, मोर्चा अडवल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष. पश्चिम विदर्भात तापमानाचा उच्चांक, विदर्भात उष्माघाताच्या 73 रुग्णांची नोंद, उष्माघाताचे सगळ्यात जास्त रुग्ण अकोल्यात. उन्हाच्या तडाख्यानं धरण साठ्यामध्ये घट, नाशिकमधील 26 जलप्रकल्प आटले. वडिलांच्या मृत्यूनंतरही पार्थ व्हीएसआरच्या विमानात, रोहित पवार यांच्या आरोपाकडे पार्थनं दुर्लक्ष केल्याची चर्चा. रोहित पवार पुन्हा पुणे सीआयडीच्या कार्यालयात, बारामती विमान अपघाताची चौकशी नीट होत नसल्याची केली तक्रार. बच्चू कडूंना सगळं मनासारखंच हवं, प्रहारचे विलिनीकरण टाळूनही हवी आमदारकी, सूत्रांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती. महाराष्ट्र भाजपच्या यादीला केंद्रातून कात्री, सुयोग्य नावांचीच शिफारस करण्याची केंद्रांची सूचना. भोंदू गणेश शिंदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी, पोटदुखी बरं करण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांना लुटलं. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमुळे किडनी चोराला बेड्या, चंद्रपूरमधील किडनी रॅकेटचा आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंगला अटक होणार. म्हाडाची घरं झाली नकोशी, 2.5 लाख घरांसाठी अवघे 50,000 अर्ज. नाशिकमधील 150 कोटींचा म्हाडा घरकुल घोटाळा, महानगरपालिकेच्या आराखड्यासाठी कायमस्वरूपी रद्द करण्याची सूचना. साधुग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात, आजवर 94 एकर अधिग्रहित, उर्वरित 283 एकर संपादनाची सुद्धा प्रक्रिया सुरू. दाऊदचा साथीदार सलीम डोला भारतात, इस्तांबूल इथं झाली अटक.